इकडे कल्याण मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे। कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना महायुतीचे सर्व घटक पक्ष निवडून आणतील, त्यामध्ये कुणीही शंका बाळगू नये असं फडणवीस यांनी म्हटलंय। भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते। श्रीकांत शिंदे हे कल्याणचे विद्यमान खासदार आहेत, मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक मतभेद आहेत। श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही असा ठराव परवाच स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी मंजूर केला। या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांची कालची ही घोषणा अतिशय महत्त्वाची ठरते। भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।